गणपतीची आरास सुरू असली की कसं प्रसन्न वाटतं नाही? आता कधी एकदा श्री गणेशाचं आगमन होतं असं झालंय खरंच. प्रसन्न हा? तो पाठ जो आहे ना तो जरा असा मधोमध ठेव. हो आप्पा. आणि सुनबाई घरातल्या समया ह्या चिंच लावून स्वच्छ करून ठेवल्यात ना सुनबाई? हो आप्पा. हो सगळं घासून पुसून अगदी लक्क करून ठेवलंय. घ्या ग चहा घ्या. केव्हापासून सजावट करताय? दमला असाल ना? घ्या. हा. अहो काढा घ्या तुमचा. हो. घ्या. गरम आहे. आई अशा गोष्टी करायला धमाला होत नाही खरंच. हो ना, उलट उत्साह वाढतो. हो. का? सही दिसत नाही आपली. अहो ती तिच्या खोलीत आहे. रिचा आली आहे ना. काय रिचा आली? हो. आणि हे तुम्ही मला आत्ता सांगताय? रिचा, ए सई. अहो त्या गप्पा मारत बसल्या असतील, येतील थोड्या वेळानी. सई. अप्पा मला बोलवलं? काय झालं अप्पा? रिचा बाळा, अगं तू त्या कांगारूला मूर्ती घडवायला देऊन फार मोठी चूक केलीस. तू तिकडे जाऊन बघितलंस का मूर्ती कशी आहे ते? नाही म्हणजे ऍक्च्युली म्हणजे मी ते नचिकेतकडे जात होते मूर्ती घेण्यासाठी, पण म्हटलं आलेच तर सईला आधी भेटते. नाही मग वेळ दवडू नकोस. ताबडतोब जाऊन ती मूर्ती कशी आहे ते बघून ये. नाही मी खात्रीने सांगतो त्यानं नक्की काहीतरी घोळ घातलेला असणार. चला चला मी पण येतो. घ्या हे घ्या. चल चल रिचा चल लवकर चल चल. मानसी प्रसन्न तुम्ही दोघं तयारी चालूच ठेवा. हे जरा ठेव का. हा आलेच मी. वाव या नॅक, दिस इज जस्ट ब्युटिफुल. आज मस्त फजिती झाली नाही यांची? आवडली मूर्ती? अरे आवडली, खूप आवडली आहे. डोळे बघ ना यार बाप्पाचे, असं वाटतंय माझ्याकडेच बघतोय तो. रिचा, अगं तू काय अक्कल घाण टाकलीस का? या कांगारूने तयार केलेली मूर्ती तुला आवडतेच कशी? कारण अप्पा ती खरंच छान झाली आहे. अगं बाजारात ह्याच्यापेक्षा कित्येक पटीनं चांगल्या मूर्ती मिळतात. तू ह्या कांगारूनं बनवलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अजिबात करू नकोस. पण अप्पा मला आवडली आहे मूर्ती. एक्झॅक्टली, तिला काय प्रॉब्लेम नाही अप्पा. चांगलं काय आहे हे बघितलं असेल तर कळेल ना. रिचा चल मी तुला चांगल्या दुकानात घेऊन जातो. घेऊया तुमच्यासाठी चांगली मूर्ती. पण ह्या कांगारूच्या नादी लागू नकोस. पण अप्पा मला हीच मूर्ती हवी आहे. गणपती बाप्पा मोरया. अप्पा हा जरी ऑस्ट्रेलियन असला तरी आपल्याला सगळ्यांना एकाच देवाने बनवले. अप्पा याने मूर्ती बनवली तर काय फरक पडतो? तुम्ही ना हा सगळा विचार मनातून काढून टाका आणि गणपती फेस्टिवल एन्जॉय करा. बोला गणपती बाप्पा मोरया. अप्पा, इंडियन कल्चर मध्ये सगळे फेस्टिवल्स नेबर्स एकत्र सेलिब्रेट करतात. सो गणपती फेस्टिवल पण आपण एकत्र सेलिब्रेट करू. चालेल? हो हो चालेल ना. कोण समजतो कोण हा कांगारू स्वतःला? गणपतीची 10 नावं माहिती नाहीत आणि मूर्ती घडवतोय हा. अहो शेवटी भावना महत्वाची. वाईट काही करत नाही ना देवाच्या नावावर. आज मूर्ती घडवतोय, उद्या नवरात्राचे घट बसवेल हा कांगारू. अहो मग काय हरकत आहे? ज्याला जे आवडतं त्यांनी करावं देवाचं. करावं ना, आवड आहे म्हणून करावं, पण ते सगळं नीट शास्त्रानुसार. उगाच आपली आवड आहे हौस आहे म्हणून काहीतरी थातूर मातूर करायला हा काय पोरखेळ वाटला का? जाऊ द्या हो, तुम्ही कशाला उगाच त्रास करून घेताय? नाही, त्रास मला ह्या वृत्तीचा होतोय. कसली वृत्ती?
हेच या आंतरजालावर बघून काहीतरी करायचं आणि गंमत म्हणून सगळ्या गोष्टी घ्यायच्या. कसलं गांभीर्यच नाही मुळी हे करण्यामाग. नुसती आपले सण साजरे करायची घाई, पण याच्या मागचं कारण, याच्या मागचं शास्त्र कोण समजेल? काय त्या कांगारून मूर्ती घडवली ना, मग त्याला हे माहितीये का की गणपतीचे छोटे डोळे हे एकाग्रतेचं प्रतीक असतात आणि गणपतीचे कान हे समोरच्याचं नीट ऐकून घेण्याची वृत्ती याचं प्रतीक असतात. अहो त्याला कसं माहिती असणार? माहिती नाहीये ना त्याला. मग ह्या सगळ्या गोष्टीची आधी माहिती करून घ्यायची आणि मग मूर्ती घडवण्याचं धारिष्ट्य करायचं. तुम्हाला सगळं माहिती आहे नाही? काय उपयोग आहे? कितीच ऐकून घेतात दुसऱ्याचं. काय म्हणाल? मी म्हणलं झोपा आता, नाही तर पित्त खवळेल तुमचं. नाही म्हणजे पित्त वाढेल हो. आमचाही उद्या हरताळकेचा उपास आहे, मलाही लवकर झोपायचं आहे आज. एवढा का विचार करताय त्याचा? एवढा महत्वाचा आहे का तो? मुळीच नाही. मग ठीक आहे. मानसी हो या समयात हो. आणि उद्याच्या पूजेची सगळी तयारी झालीये ना? हो वहिनी, सगळी तयारी करून ठेवलेली आहे. बरं केलं. अगं बाई, अगं चौरंग काढलास ना? हा काय मगाशीच काढलाय वहिनी. बरं केलं. बरं आई, अगं पळी पंचपात्र घासून ठेवलेलं आहे. हा हे बरं केलं. आणि काय राहिलंय? हा हा हा, अगं कापसाची वस्त्र ही काय मगाशीच केली आहेत वहिनी. किती काळजी करताय? सगळी तयारी अगदी व्यवस्थित झालेली आहे. तसं नाही ग, काही राहिलं तर मग आयत्या वेळी आपलीच धावपळ होईल ना, म्हणून म्हंटल. वहिनी तुम्ही ना म्हणजे अगदी सईचं लग्न असल्यासारखी काळजी करताय. हा आई, सईच्या लग्नाच्या वेळी काय होईल ग माझं? मला तर काहीच सुचणार नाही बाई त्यावेळी. हो सुचेल वहिनी, सगळं सुचेल. एकुलत्या एका मुलीचं लग्न म्हटल्यावर सगळं तुम्ही उत्साहात करता की नाही बघा. हो ग, उत्साह तर असेलच, पण आपली सई सासरी जाणार म्हणजे रोज उठल्या उठल्या ती आपल्याला दिसणार नाही. तिला हाक मारल्यावर ती ओ देणार नाही. या भावनेने आतापासूनच कसं तरीच वाटतं ग माझ्या मनाला. वहिनी हे काय तुमच्या डोळ्यात? नाही अगं, आता लेक सासरी जाणार म्हटल्यावर असं होतच ना. आपल्या आयांना नव्हतं का झालं? हो खरंय. कितीतरी वेळा आपल्याही नकळत आपण आपल्या मुलीच्या लग्नाचा विचार करत असतो. कसं असेल तिचं स्थळ, सासरची माणसं कशी असतील, ती आनंदी असेल ना तिच्या सासरी. सगळं छान असेल म्हणून सगळे सांगत असतात, पण लेकीच्या लग्नाच्या वेळी तिच्या मनात जे चालू असतं ना, ते फक्त तिचं तिलाच माहिती. कोणाला सांगून कळणार नाही ग ते. खरंय वहिनी, पण तुम्हाला एक सांगू का, आपली सई ना खूप नशीबवान आहे. तिचं सगळं चांगलंच होणार बघा. तुझ्या तोंडात तूप साखर पडो. अगं इतकी वर्ष हरताळकेची पूजा मनापासून करते. शंकर बाप्पा प्रसन्न होऊ दे बाई माझ्या लेकीवर. अहो झालाच आहे की, इथेच तर आहे तिचं सासर, आपल्या डोळ्यासमोर असेल सई. म्हणजे नाही, मला असं म्हणायचं होतं की आपण ना अगदी जवळचं आणि चांगलं सासर बघू सईसाठी. हो ना, तुम्ही अगदी निश्चिंत राहा. आणि शेवटी प्रत्येक जण आपलं नशीब बरोबरच घेऊन येतं ना. आणि आपल्या सईचं नशीब खूप चांगलं आहे. वहिनी, गप्पांमध्ये खूप वेळ गेलाय हो. खूप उशीर झालाय, उद्या लवकर उठायचंय ना. चला झोपूया. हो चल, माझं झालंय ना सगळं. हो, आता झालंय सगळं. उद्या करू मांडा. हो, हो. चल.
अगं अभ्यास करायचा म्हणून लवकर निघून आलीस ना खोलीत? हे काय झाला अभ्यास एवढ्यात? हो काकू अभ्यासच करत होते पण लक्ष लागत नाहीये. सारखं त्याच्याशी बोलावंसं वाटतंय. हो ना? हो ग काकू पण काय करणार, भ्रमणध्वनी कुठे आता माझ्याकडे. अगं तुझ्याकडे नाहीये म्हणून काय झालं? तुझ्या काकूकडे आहे ना. ते घे, बिनधास्त बोल हवं तेवढं. येते मी. घे काकू. तू ना खूप गोड आहेस आणि मला खूप आवडतेस तू. हो ना, हे मला माहितीये. बोल. हो. मानसी काकू? हा काकू. नचिकेत मी बोलते. सई, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. सो फायनली तुला माझी आठवण आली. मला तुझी आठवण रोज येते नचिकेत, पण तुला माहितीये ना सगळं. जस्ट लेट इट बी. सोडून दे. जे मला माहिती आहे त्याच्याबद्दल नको बोलाय. छान काहीतरी बोल. नचिकेत, तू रिचासाठी जी गणपतीची मूर्ती केली ना, मला खरंच खूप आवडली ती मूर्ती. थँक्यू माय लव्ह. तुला आवडली ना? दॅट्स इट. दॅट्स मोर दॅन एनफ फॉर मी. प्लीज एक्सेप्ट माय हार्टफेल्ट ग्रॅटिट्यूड माय गुरुजी. गुरुजी, फक्त चांगला गुरु असून उपयोग नाही ना, तुझ्यासारखा गुणी विद्यार्थी सुद्धा हवा. फ्रँकली साई, मला रोज तुझ्याकडून असं नवीन काहीतरी शिकायला हवं. सो क्विकली कम इन टू माय लाईफ फॉर एव्हर. उद्या त्याच्यासाठीच उपास करणार आहे मी. त्याच्यासाठी पण उपवास करता येतो? साई, इंडियन कल्चर मला आता अजून आवडायला लागलं. उद्या हरतालिकेचा उपास आहे. हा उपास केला ना की नवरा चांगला मिळतो. दिस इज सच अ ब्युटिफुल कन्सेप्ट साई. बट उपास तू एकटीने नाही करायचा. म्हणजे तुला चांगला हसबंड हवाय, तसं मला पण चांगली वाईफ पाहिजे ना. सो मी पण उपवास करणार. अरे नचिकेत, वेडा आहेस का तू? अरे तुला त्रास होईल. साई, तू फुल डे उपवास करणार, तू फुल डे उपाशी राहणार, त्याचा मला जास्त त्रास होणार. सो मी पण करणार उपवास. नचिकेत, तू म्हणजे ना कहर आहेस अगदी. काय ग, झालं का बोलून? नचिकेत, मी ठेवते भ्रमणध्वनी. हा, बोलू नंतर. या. हे काकू, झालंय ना नक्की? का उद्याच्या हरतालिकेचं जागरण आजच करणार आहेस? अगं नाही ग काकू, झालं बोलणं. हो. झोप आता. उद्या हरतालिकेच्या पूजेसाठी लवकर उठायचंय ना? हो. शुभरात्री. शुभरात्री. यार अच्छा, गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग नॅट, अँड थँक्स अ लॉट अगेन. काय झालं थँक्यू बोलायला? अरे तू बनवलेली मूर्ती मॉम डॅडना खूप आवडली, म्हणून त्यांनी मला सांगितलं की तुला फोन करून स्पेशली थँक्स बोल म्हणून. वेल, इट्स माय प्लेजर डिअर. पण हे असं फॉर्मॅलिटीची गरज नाही. मला पण खूप मजा आली मूर्ती बनवताना. ए हा, वन मोर थिंग, आमच्याकडे दर्शनाला नक्की ये. हा. यप, डेफिनेटली. अँड दिस इयर माझ्याकडे पण 1.5 डेचा गणपती आहे. आय होप यू रिमेंबर. सो प्लीज पुल आउट सम टाइम आणि ये दर्शनसाठी. ए परत चल, मी ठेवते आता. मी आज उपवास ठेवला ना, मला पूजा करायची आहे. Oh yes, right. What do you call that? हातालका. हातालिका नाही रे, हरतालिका. अरे चांगला नवरा मिळावा म्हणून करतात हा उपवास. या, राईट राईट. साई बोलली होती मला, ती पण करते. ए पण तसं सईला काही गरज नाहीये उपवास करायची. तिला ऑलरेडी तू मिळालास ना. बाय द वे, ग्रँडफादरचं डोकं शांत करायला काय उपवास नसतो का इंडियन कल्चर मध्ये? नाही, अजून तरी नाहीये. बट आता दिस इयर तू उपवास करते, असो यू नेवर नो, यू माइट गेट लकी. कोणतरी मिळेल तुला. बघू आता. चल आता ना, मला खूप भूक लागली, मी खाते काहीतरी. अरे उपवास आहे ना तुझा? अरे फ्रूट चालतात रे, तेच खाते. ओके चल, बाय. या, बाय बाय. रेचा पण ना कशी करणार हातालका, आय मीन हरतालिका. सई,
अगदी मनापासून वा बेल आणि फुल हरताळ केला. अगदी व्यवस्थित पूजा झाली पाहिजे. हो आई. वहिनी या वर्षी ती सगळं व्यवस्थितच करणार. मी दरवर्षी सगळं व्यवस्थित करते. हा हो का? नीट प्रार्थना करा सई. म्हणावं एखादा गोरा पान, उंच निरागस चेहऱ्याचा, पण अगदी राजबिंडा राजपुत्र मिळू दे म्हणावं नवरा म्हणून. आई, तुम्ही अगदी मुलगा माहिती असल्यासारखंच बोलताय. मला माहित नाही बाई. काय ग सई, आहे का कोणी तुझ्या नजरेत उंच गोरा पान बावळा तरतरीत मुलगा? असं काही नाहीये. काय चाललंय तुमचं? असं कोणी नाहीये. गंमत करतोय ग. का उगाच छळताय ग माझ्या लेकीला? आता काही वर्षात जाईल सुद्धा आपल्या नवऱ्याच्या घरी. काही वर्षात का काही महिन्यात का? म्हणजे तुम्हालाच घाई झाली आहे ना मला इथून पाठवायची? म्हणजे तुला घाई नाहीये? अजिबात नाही. चला पूजा झाली ना, आता थोडी फळं खाऊन घेऊ. आज दिवसभर फळांवरच काढायचंय. हो ना, उपास वगैरे सगळं आपल्यालाच असतं. या नवऱ्यांना असं काही नसतं. हं? असं काही नाहीये काकू. काही नवरेही करतात उपास. अगो बाई, हो का? नाही, मला हे माहितीच नव्हतं. हो बाई. हो का? हे माहीतच नव्हतं मला. मिळू दे ग बाई माझ्या गोडुलीला तिच्या मनासारखा राजपुत्र. माझी तर काय संधी चुकली. काय हो आई तुम्ही? अगं तर काय, आता फक्त उपास करायचा ते खारीक बदाम खाण्यासाठी. बाकी आमच्या नशिबात आमच्या कर्माचीच फळं. डेग्स, यस्टरडे मी डेकोरेशन पेपर दिला तुला. कुठे आहे तो? तिकडेच असेल बघ ना बाई टेबलावर. मी जरा कामात आहे. काय काम करतो गॉड नोस. मॉमच्या हातचं चीज सँडविच आठवण. बहिणीचं ध्यान करतोस काय भाई? चीज सँडविचचा वास आला मला. मी इमॅजिन करतोय डिशेस आता. इमॅजिन नाही करत. हे बघ इथे चीज सँडविच, आतमध्ये एक्स्ट्रा चीज मारून. बाई कसलं झालंय. एक नंबर. हा का भाई, इथे बघू नको, नजर लागेल तुझी. डेग्स, आय एम गोइंग टू किल यू नाउ. हे हॅमर करू नको माझ्यावर. हा, आणि तसंही कोणीतरी म्हटलंय उपाशी माणसाला मारलं ना तर पाप लागतं पाप. आता मला भूक लागते, त्यात माझी काही चूक आहे का? काही चूक नाही आहे. बट यू नो दॅट आय एम ऑन फास्टिंग. तरी पण माझ्या समोर चीज सँडविच खातो. कंट्रोल भाई, कंट्रोल. उपास करताना खूप कंट्रोल करावं लागतं. हा, आता मला जमत नाही. तुला जमेल, पण तुला जमेल. तू कर, तुला जमेल. उद्या मी पिझ्झा ऑर्डर करणार, तुझ्या समोर खाणार आणि तुला देणार नाही. सॉरी ना, कशाला उगाच. हा, एक काम कर, तू तुझा उपास कर, मी तुला नाही त्रास देत. फिनिश इट ऑफ. त्याच्यानंतर बाप्पाला आणायला जायचं. आय होप यू रिमेंबर दॅट. हा भाई, मी विसरलोच. तर पटकन जाऊया आणि मस्त नाचूया. गण धाव रे मला पाव रे, गण धाव रे मला पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला जाऊ रे. हेच स्पिरिट पाहिजे. हा, बाप्पाला घरी आणू आणि मग नंतर फुल केतकर फॅमिलीला आपण इन्व्हाइट करू साठी. दे आर ऑल स्वीट पीपल.